नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज काय बनवायचं ते बघूया। हे घेतलंय 1 किलो आलं छान मस्त पाण्याने धुवून घेतलंय, स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतलंय आणि बारीक बारीक काप करून घ्यायचे। बारीक काप केले की सुकतात लवकर। बाजारामध्ये आता स्वस्त मिळतं आलं। उन्हाळ्याचा दिवस आहे ना, उन्हामध्ये आलं छान मिळतंय। असे कापून घेतलंय, सुकवायला घातलंय 2 दिवस। छान मस्त ऊन आहे ना, तर 2 दिवसामध्ये सुकून जातंय। तर हे बघा, हे सुकलंय आलं आपलं, मस्त करकरीत छान सुकलेत काप। आता बनवूया आपण सुंठ पावडर। हे बघा मस्त छान सुकले, हे घेतले मस्त करकरीत झाले चांगलं। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। हे बघा बारीक काप केले की पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होऊन जातं। हे बारीक करून घेतलंय, छान झालंय बारीक मस्त पावडर। सर्व आता आपण असं बारीक करून घेऊया। सर्व पावडर अशी करून घेतली। हे घेतलंय चहा मसाल्यासाठी, काळी मिरी, लवंग, विलायची, दालचिनी, हे सुंठ पावडर। आता बघूया कशी बनवायची आहे ते चहा मसाला। चहा मसाल्यामध्ये हे घालायचे आहे सुंठ पावडर। सुंठ पावडर घालायची आहे 4 चमचे, मस्त भरून भरून। ताजा मस्त सुंठ पावडरचे चहा मसाला खूप छान बनतो। हे सर्व पदार्थ घालून घेऊ याच्यामध्ये, सुंठ पावडर मध्ये। मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया। हे बघा किती मस्त छान बारीक झालं आणि सुगंध दरवळत आहे याचा पावडरचा। घरच्या घरी मस्त आपली चहा मसाला पावडर पण झाली आणि सुंठ पावडर पण झाली। अजून बनवणार आहे मी 2-3 किलो अशी बनवून ठेवते। तर आता बनवूया आपण चहा। 2 चमचे चहा पावडर घातली, 4 कप चहा बनवायचा आहे मला। तर याच्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहे। मी घेतली अर्धा चमचा लय कमी आहे मसाला पावडर, चहा मसाला पावडर मस्त घातले। टाकल्याचं मस्त सुगंध दरवळत आहे चहाचा। 4 कप मध्ये घालत आहे 2 कप दूध। मस्त हॉटेल सारखी चहा बनते। छान असं मिक्स करून घ्यायचे, मस्त घोटून खूप छान लागते चहा ही। रंग बघा किती छान बनलाय चहाचा, हॉटेलपेक्षा कमी नाही आहे आपली चाय, गरमागरम चाय। हे बघा मस्त छान झाली आपली चहा। हे बघा ही झाली आपली चहा तयार, मस्त मसालेवाली चहा। तर पिऊन बघते मी चहा। मस्त छान एकदम मस्त टेस्टी झाली। चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। मस्त खा आणि आनंदी राहा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।